रागाची, संतापाची, उद्विग्नतेची भावना ती या करुण अशा सतारीच्या बोलांनी झाली. हाच ट्रॅजेडी याचा अपेक्षित परिणाम आहे. त्यासाठी ती ट्रॅजेडी अर्थातच तशी समर्थ पाहिजे, हे स्पष्ट आहे, म्हणजे हे गृहीतच आहे. आता आपण शेक्सपियरच्या ट्रॅजेडीकडं एवढं घडाभर तेल आपण घातलंय, तर आता खऱ्या ट्रॅजेडीकडे वळतो आहोत. आणि त्यातला हा फरक आपण पाहिलाय, शोकांतिका आणि शोकात्मिका. खऱ्या अर्थानं ट्रॅजेडी ही शोकात्मिका असते किंवा असायला हवी. आणि एक काही विद्वानांचे झालेले गैरसमज नेहमी दूर करा म्हणतात की याचा अर्थ अरिस्टॉटलनं प्रिस्क्रिप्शन दिलेलं नाहीये, डिस्क्रिप्शन आहे. अरिस्टॉटल असं नाही सांगत की तुम्ही अशी ट्रॅजेडी लिहा, त्याच्यामध्ये 3 युनिटी पाहिजेत, नायक असा पाहिजे, असं नाहीये त्याचं म्हणणं. तो असं असतं असं म्हणतोय. आधी साहित्य मग क्रिटिसिझम, हाच क्रम आहे इथं. त्यानं त्या काळात या ज्या लिहिल्या जात होत्या, लिहिल्या म्हणजे त्यावेळेला स्टेजवर केल्या जात होत्या, त्यांचं वर्णन तो करतोय. आणि त्याच्यामध्ये शेवटी अंत कोणीतरी मेलं की शोकांतिका असं नाही, तर शोकात्मिका असली पाहिजे. म्हणजे पूर्ण नाटकामध्ये शोकाचा भाव जर असेल तर ती एक प्रकारे शोकांतिकाच असते. आणि ही काही उदाहरणं आहेत की रोमिओ अँड ज्युलिएट ही रोमॅन्टिक शोकांतिका आहे, काफ लव आहे. ज्युलियस सीझर ही ऐतिहासिक शोकांतिका आहे, घडलेल्या इतिहासावर आधारित आहे. आता ही जी मर्चंट ऑफ व्हेनिस बद्दल, खरं म्हणजे शेवटी सगळं काही चांगलं होतं, जे काय प्रेमिक आहेत ते जवळ येतात अमुक तमुक, तरी सुद्धा काही जणांच्या मते ही शोकात्मिकाच म्हणायला पाहिजे, कारण संपूर्ण नाटक जवळजवळ एक अडचणी आणि दुःखदायक भाग असं आहे, त्यामुळे त्याला तुम्ही कसं काय सुखांतिका म्हणता, असा काही जणांचा प्रश्न असतो. मेजर फॉर मेजर नावाचं एक नाटक आहे, फारच अवघड आहे. अवघड म्हणजे अनेक दृष्टीने. तर त्याला प्रॉब्लेम प्ले म्हणतात, कारण याला कुठं टाकायचं, शोकात्मिकेत टाकायचं का सुखांतिकेत टाकायचं, असा प्रश्नच पडलाय. असे वेगवेगळे प्रकार ट्रॅजेडीचे शेक्सपियरच्या नाटकामध्ये आपल्याला दिसतात. पण ज्यांच्याविषयी अशी काही शंका येऊ शकणार नाही, अशा 4 शोकांतिका म्हणजे ऑथेल्लो, हॅमलेट, किंग लिअर आणि मॅकबेथ. आता या 4 ट्रॅजेडीच्या संदर्भातली, चारीमध्ये समान असलेली एक गोष्ट जी आपण नायकाच्या क्वालिटीज, त्याचे जे गुण आहेत त्या संदर्भात पाहिलं. आणि तिथं आपण हा शब्द पाहिला, आत्मसन्मान. आणि मला वाटतं जसं गीतेमध्ये म्हटलंय की संभावितस्य च अकीर्तीही मरणात अतिरिच्यते. या नायकाला अपमान, अवमान किंवा आत्मसन्मानाला, ज्याला आपण हल्लीच्या भाषेत ठेस पहुंची म्हणतो, त्या आत्मसन्मानाचा धक्का तो सहन करू शकत नाही. हे वैश्विक आहे. गीतेपासून शेक्सपियरच्या नायकांच्या पर्यंत सर्वांच्या मध्ये समान असलेली ही गोष्ट आहे. मग आता अशा नायकाला, की आता हे 4ही जर पाहिले आपण, जे आपण पाहणार आहोत तो ऑथेल्लो. हा ऑथेल्लो अगदी 2 वाक्यात जर गोष्ट सांगायची म्हटली तर ते पेपरमध्ये बऱ्याच वेळा दुर्दैवानं ही बातमी असते, संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. काय दुसरं आहे वेगळं? ऑथेल्लो मध्ये हेच तर आहे. हा ऑथेल्लो आपल्या डेस्डेमोना या प्रिय पत्नीचा खूनच करतो, गळा दाबून खून करतो. कारण त्याला संशय असा आहे की ती आपल्याशी एकनिष्ठ नाही, ती कॅशिओवर प्रेम करते. मग असा जर एक नुसता संशयावरून पत्नीला मारणारा जर ऑथेल्लो आहे, तर कॅशिओ त्याच्याबद्दल जे शेवटच्या अंकामध्ये, ज्याला भरत वाक्य म्हणतो आपण, ते असं कसं म्हणतो, धिस डिड आय फिअर. ऑथेल्लो जेव्हा स्वतः मरून पडतो त्या डेस्डेमोनाच्या अंगावर, तेव्हा कॅशिओ म्हणतो, मला वाटलं नव्हतं की त्याच्याकडे काही हत्यार असेल म्हणून. आय फिअर्ड दिस, आय थॉट ही हॅड नो वेपन. पण त्याच्याकडे होता सुरा, फॉर ही वॉज ग्रेट ऑफ हार्ट.
म्हणजे त्यानं स्वतःला मारून घेतलं. याच्यावर अशा ऑथेल्लोला कॅशिओ म्हणतोय की ही वॉज ग्रेट ऑफ हार्ट. हे कसं की पत्नीला संशयावरून मारलंय आणि मग मेला स्वतः पश्चात्तापानं. याला ग्रेट ऑफ हार्ट कॅशिओ म्हणतोय आणि हे भरत वाक्य आहे, म्हणजे शेक्सपियरलाही असंच म्हणायचंय. हे कसं? किंवा आता आणखी एक हॅमलेटचं उदाहरण घेतलं तर हॅमलेट मेल्यावर, तर हॅमलेट काय ऑथेल्लोपेक्षा कमी वाईट नाही एका अर्थानं पाहिलं तर. त्यानंही मारले दोघं तिघं. पुन्हा त्या ऑफेलियाला त्यानं इतकं छळलं आणि विचार 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 करत बसला. बापाच्या भूतानं सांगितलं होतं तुझ्या काकानं मला मारलंय, सूड घे, घेऊन टाकायचा ना, नाहीतर काहीतरी ऍक्शन घ्यायची. नुसता विचार करत बसला आणि शेवटी काय झालं तर इतकी माणसं मेली. अशा हॅमलेटला त्याचा मित्र म्हणतो नाऊ क्रॅक्स अ नोबल हार्ट. कॅशिओ ऑथेल्लो बद्दल ग्रेट ऑफ हार्ट म्हणतो. हा मित्र त्याचं नोबल हार्ट म्हणतो. गुड नाईट स्वीट प्रिन्स. स्वीट शब्द वापरला या हॅमलेटसाठी. गुड नाईट स्वीट प्रिन्स अँड फ्लाइट्स ऑफ एंजल्स सिंग दी टू दाय रेस्ट. तुझ्या बरोबर देवदूत वरपर्यंत येतील आणि तुला विश्राम देतील. हे असल्या हॅमलेट बद्दल शेक्सपियर म्हणतो. हे कसं? ही दोन कोट्स आहेत, पण किंग लिअर आणि मॅकबेथचंही असंच आहे. आपण काय किंग लिअरचा शेवटी नाही तिरस्कार करत, त्याच्या मरणाबद्दल आपल्याला दुःखच वाटतं. मॅकबेथ की ज्यानं राजाचा खून केला, दुसऱ्या त्या मॅकडफचा खून केला, आणि तरी आपण म्हणतो अरे रे. आपण असं नाही म्हणत बरं झालं मेले एकदा ते, असं नाही म्हणत. हे काय आहे? तर हे काय आहे याचं उत्तर अरिस्टॉटलनं दिलंय, संभाव्यता, प्रॉबेबिलिटी. आता प्रॉबेबिलिटी आणि पॉसिबिलिटी यातला फरक मात्र लक्षात ठेवायचा. पॉसिबल म्हणजे शक्य आणि प्रॉबेबल म्हणजे संभाव्य. म्हणजे असं असू शकतं, असं होऊ शकतं, हे आपल्याला शेवटपर्यंत पटलं पाहिजे. जेव्हा कॅशिओ त्याला ग्रेट ऑफ हार्ट म्हणतो तेव्हा आपल्यालाही पटलं पाहिजे की खरंच होतं त्याचं हार्ट ग्रेट होतं. मग हे दाखवण्याची जबाबदारी अर्थातच लेखकाची म्हणजे शेक्सपियरची आहे. ते तो करतो का? की कॅशिओ बरोबर आपल्यालाही असं वाटतं का की अरे खरंच ग्रेट ऑफ हार्ट होता हा, आणि याचा मृत्यू हा काय बरोबर झालं नाही, हा मेला बरं झालं असं नाही वाटत. तर मी असं त्याला म्हणते की आपण टॉर्चेस इन द हँड घेऊन हे नाटक वाचायचंय. या प्रश्नांच्या मशाली किंवा दिवे म्हणू आपण, हे नाटक वाचताना जवळ ठेवायचे. कशामधून शेक्सपियर दाखवतो की सी दिस इज व्हॉट मेक्स हिम ग्रेट ऑफ हार्ट. असं दिसतं का आपल्याला थ्रू आउट नाटकामध्ये की अरे खरंच हा ग्रेट आहे, आणि मग जे घडतं त्याची कारणं वगैरे हा वेगळा भाग आहे. त्यामुळे प्रोबेबिलिटी हा प्रश्न आपल्या मनामध्ये की असं असू शकतं का, आणि जर श्रेष्ठ असा साहित्यिक असेल तर तो आपल्याला त्याच्या बाजूला करून घेतो, त्याच्या बाजूला कॅशिओच्या बाजूला करून घेतो, आणि आपल्यालाही वाटतं अरे हा फार मोठा लॉस झाला. त्यातलं एक वाक्य जे आहे आत्ता आपल्याला ते वाक्य पुरेसं सुद्धा ठरू शकतं. आत्मसन्मान, तो जो म्हटलं तो या ऑथेल्लोला आत्मसन्मान आहे. तो म्हणतो अरे मला दोष देऊ नका, मी काही असा तसा गुंड किंवा खुनी माणूस नाहीये. वन दॅट लव्ड, मी प्रेम केलं तिच्यावर, फक्त वाईजली नाही केलं. माझं शहाणपण नष्ट झालं होतं, पण ते जे प्रेम होतं, आता पुन्हा तो म्हणतोय की टू वेल. हा जो टी नंतर 2 ओ आहेत, मला वाटतं त्याच्या पुढे आणि 5-6 ओ पडले तरी चालेल, इतकी त्याच्यामध्ये तीव्रता आहे. फार 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 प्रेम केलं मी, टू वेल. इतकं जर प्रेम केलं नसतं, कारण आपल्याला माहिती आहे रिमेडियल ग्रामर मध्ये आपण रिमूव्ह टू काढून सो दॅट टाकत असतो नकारार्थी करून. म्हणजे इतकं जर प्रेम नसतं ना
तर नसतं माझ्या हातनं असं घडलं. म्हणजे एका बाजूला शहाणपण नव्हतं माझ्यामध्ये हे तो कबूल करतो, पण त्याच वेळेला त्याच्या आत्मसन्मानाच्या जाणीवेतून तो म्हणतो, अहो मी दुष्टपणातून नाही केलं, माझं प्रेम किती होतं, जरा जास्त होतं, अति होतं. ते अति नसतं ना तर असं घडलं नसतं. तेव्हा आपण हेही पाहायचंय की असंच आहे का, की लव्ड नॉट वाईजली तर दिसतच आहे. मारतो म्हणजे काय, खून करतो याचा अर्थ काय? इट वॉज नॉट वाईज डेफिनेटली. पण टू वेल होतं का, हे सिद्ध होतंय का, हे सिद्ध करण्याची जबाबदारी शेक्सपियर पेलतोय का, हे आपल्याला बघायचं. तर हे 3 प्रश्न आपल्या मनात ठेवून शेक्सपियरची आपण उलट तपासणी करणार आहोत संपूर्ण नाटक चालू असताना, की तो प्रोबॅबिलिटी दाखवतोय का. एका सामान्य कुठल्या तरी नवऱ्यानं आपल्या पत्नीला मारलंय असं नाही ना होत आहे. आणि खरोखर या ऑथेल्लोचं प्रेम वाईज नसलं तरी टू वेल आहे का, याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आपल्याला काय वाटेल ही अर्थातच वेगळी गोष्ट आहे, पण 400 वर्ष मात्र रसिकांना वाचकांना वाटत आलंय. त्यामुळं अनेकांनी अनेक प्रकारे हे प्रयोग केलेले आहेत. या चित्रातून आपल्याला दिसते वेगवेगळे नट. ऑर्सन वेल्स अत्यंत सुप्रसिद्ध असलेला असा नट, आणि वेगवेगळ्या प्रकारे आता प्रत्यक्षात तो काळा असं शेक्सपियरनं म्हटलेलं आहे, पण काही जणांनी त्याला काळाच पाहिजे असं नाहीये, तो एक असा तापट स्वभावाचा वगैरे वगैरे असा दाखवलाय. गोराई थोडा म्हणजे निमगोरा दाखवलाय काही जणांनी, इथं तो काळा दाखवलाय. लॉरेन्स ऑलिव्हिये पाश्चात्य रंगभूमीवरचा नटश्रेष्ठ, असामान्य नटश्रेष्ठ. याचे अनेक चित्रपट सुद्धा आहेत, जरूर बघायला पाहिजेत. आणि हॅमलेट आणि ऑथेल्लो या त्याच्या भूमिका अप्रतिम असायच्या. अमेरिकेमध्येही 1884 मधलं हे पोस्टर आहे ऑथेल्लो. अशा प्रकारे ही पॉल रॉबसननी ऑथेल्लो रंगवलेला होता. तर हे प्राथमिक माहिती पुष्कळ झालेली आहे. आता आपण त्या नाटकाच्या व्यक्तिरेखा पाहतो आहोत. हा जो ऑथेल्लो नायक आहे हा व्हेनिसचा मूर आहे. आणि मूर ही एक मध्य आशियामधली अशी आफ्रिकेतली म्हणता येईल अशी जमात होती, आणि तो व्हेनिसमध्ये आलेला आहे. मूळचा मूर आहे, आता तो व्हेनिसमध्ये आलेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं, कारण हे त्या कारणांच्या पैकी एक आहे. मूरची संस्कृती आणि व्हेनिसची संस्कृती वेगळी आहे. यासाठी मी रेनेसाँ काळावर भर दिला होता. आपल्याला माहिती आहे की हे जे ग्रीक आणि रोमन विद्वान पळत आले ते पहिल्यांदा इटलीला पोहोचले होते, म्हणजे व्हेनिस तिथं जवळ होत. म्हणजे रेनेसाँचे जे काही घडलं ते मुख्यतः इटलीतून सुरू झालं. ती जी संपूर्ण सौख्याची, सौभाग्याची, आर्थिक आणि भौतिक ती जी लाट ती पहिल्यांदा इथं फुटली व्हेनिसला. आणि त्यामुळं हा जो रेनेसाँचं म्हणून जे व्यक्तिमत्व आहे ते या व्हेनिसमध्ये, मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये ते दिसतं. थोडेसे जॉली आणि सगळं काय छानच आहे अशा पद्धतीची व्हेनिसची संस्कृती, आणि या मूरची संस्कृती वेगळी आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणून हे 2 शब्द लक्षात ठेवायचे की ऑथेल्लो व्हेनिसला आलेला मूर आहे, मुळातला व्हेनिसचा नाही आहे. डेस्डेमोना ही ब्रॅबॅन्शियो या सरदाराची कोमल सुंदर अशी कन्या आहे. कुसुमाग्रजांनी तिला एक सुंदर उपमा दिली आहे. अरे ती निशिगंधाचं फूल, चांदणं प्यालेलं निशिगंधाचं फूल असं कुसुमाग्रजांनी म्हटलंय. तर तशी आपल्याला ती जाणवते का, तेही आपण पाहणार आहोत. ऑथेल्लोची ती प्रेयसी पत्नी आहे, अरेंज्ड मॅरेज नाही आहे, ते प्रेयसी आहे आणि ती पत्नी झालेली. आणि इयागो जागतिक साहित्यातल्या खलनायकांच्या मध्ये गौरी शंकर शिखर म्हणावं असा तो ऑथेल्लोचा एन्शंट हा दर्जा होता सैन्यातला. तर तो सर्वोच्च खलनायक आहे की ज्याला हा ऑथेल्लो आणि डेस्डेमोनाचा तारा जुळल्यात हे पाहिल्या क्षणी तो म्हणतो फारच तारा जुळलेल्या दिसत आहेत.
तोडलं नाही तर मी नाहीच नावाचा इयागो, असा हा इयागो. आणि याच्याकडं आपण असंही बघितलं पाहिजे की हा जो टू वेल प्रेम करणारा ऑथेल्लो त्याच प्रेयसीला ठार मारतो, याचा मुख्य कारण हा इयागो आहे. तर आहे का असं या इयागो मध्ये काही की ज्यामुळं असं कसं हा नादाला लागला ऑथेल्लो? एवढं जर टू वेल असं प्रेम आहे तुझं डेस्डेमोनावर, तर इयागोच्या नादाला हा कसा लागला? म्हणजे याच्यामध्ये शक्ती कुणाची जास्त आहे? याच्या प्रेमाची शक्ती एका बाजूला आहे ऑथेल्लोच्या, आणि इयागोच्या खलनायकीची शक्ती आहे. मग यात सर्वोच्च कशाचा विजय झालेला शेवटी दिसतोय, तर इयागोच्या शक्तीचा विजय झालाय. मग हे आपल्याला पटतंय का, असं आपण पाहायचंय की असं काय जाळं फेकतोय हा. पटतं. आणि सुरुवातच शेक्सपियरनं अशी केली आहे की हा रॉड्रिगो म्हणतो, अरे किती पैसे घातलेस आणि तरी मला ती डेस्डेमोना मिळत नाहीये. तर असा हा बावळट प्रेमिक आहे. ब्रबॅन्शिओ हा डेस्डेमोनाचा पिता आहे. एमिलिया ही इयागोची पत्नी आहे, डेस्डेमोनाची दासी आहे. तिचा रोल आपण पाहणारच आहोत कसा आहे या ट्रॅजेडीमध्ये. कॅशिओ हा ऑथेल्लोचा दर्जाने पाहिलं तर त्याचा ऑफिसर आहे, आणि तो डेस्डेमोनाचा हितचिंतक असा मित्र आहे. आणि आपण पाहिलंय की ऑथेल्लोची शंका संशय जो आहे तो या कॅशिओ भोवती फिरतोय की डेस्डेमोनानं याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे. तर असा हा कॅशिओ. आणि बियांका म्हणजे ती काय अशी महत्वाची नाही, पण उथळ आहे, आणि कॅशिओवर तिचं आपलं प्रेम आहे, आणि तो तिला वश झाला तर तिला फार हवाय. भूत चेटूक वगैरे काही या ट्रॅजेडीमध्ये नाहीये. जे मॅकबेथ मध्ये आहे, हॅमलेट मध्ये आहे, ते ऑथेल्लो मध्ये नाही, लिअर मध्येही नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला असं जाणवतं की खरंच कोणीतरी शक्ती काहीतरी करतेच आहे. तर आपण हे वाचायला सुरुवात करूया की ऑथेल्लोचा हा प्रारंभ आहे. आणि आता म्हटल्याप्रमाणे हा रॉड्रिगो आणि इयागो यांच्यातला हा संवाद आहे. तो रॉड्रिगो त्याला म्हणतोय, ऑल दिस टाइम आय हॅव थॉट यू वेर सच अ गुड फ्रेंड. म्हणजे इयागोनं कसं इम्प्रेशन तयार केलंय. तो म्हणतो, आता मला काही सांगू नको, डोंट टेल मी दॅट. आय हॅव लेट यू स्पेंड माय मनी ॲज इफ इट वॉज युअर्स. माझी पर्स मी तुझ्या हातात दिली आहे आणि तू आपला ती नुसती खर्च करत सुटला आहेस. इयागो म्हणतो, यू आर नॉट लिसनिंग. अरे शांत राहा. एक लक्षात ठेवायचं, इयागो तुम्ही बघा संबंध नाटकात कुठं संतापतोय का, अत्यंत शांत आहे तो. तो म्हणतो, अरे ऐक माझं, ऐकत नाहीयेस माझं तू. आय नेव्हर ड्रीम्ड दिस वॉज हॅपनिंग. नाटकाच्या सुरुवातीला जो सस्पेन्स पाहिजे तो सस्पेन्स या ठिकाणी आहे. मला काय माहिती हे असं घडणार, स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. इफ यू फाइंड आउट आय डिड यू कॅन गो अहेड. आणि त्यातून तुला वाटतंय ना मी तुला फसवतोय, गो अहेड, जा तिकडं. ही आणखी इयागोची पद्धत आहे. तो कधी असं म्हणत नाही अरे माझ्यावर विश्वास ठेव वगैरे. पहिल्यांदा म्हणतो, बघ मला काय माहिती नव्हतं, तुला जर वाटतंय ना तर जा. तो ऑथेल्लोलाही असंच म्हणतो, नाही माझ्यावर विश्वास ठेवावा असं काय माझं म्हणणं नाही. बघा तुम्ही आपलं तुम्ही विचार करा, अशा पद्धतीचं त्याचं खलनायकत्व आहे. तो कधीही चिडत नाही, संतापत नाही, शांतपणानं करतो. जसं इथं दिसतंय, यू आर नॉट लिसनिंग टू मी, ऐकत नाहीयेस माझं. मग रॉड्रिगो तरी तक्रार करतो, तू म्हणालास की तुला त्याचा तिरस्कार वाटतो म्हणून.
चांगला तुला मी मित्र समजत होतो, तुला मी वाटेल तसे पैसे खर्च करून दिले. त्यावर इयागो म्हणतो, आय डू हेट हिम, आय स्वेअर. ठामपणे बोलतो इयागो जेव्हा बोलतो तेव्हा. शपथेवर सांगतो, मला त्याचा तिरस्कार वाटतोय. तर शेक्सपियरनं आपल्याला सस्पेन्स मध्ये टाकलेलं आहे. काय घडलंय की ज्यामुळे इयागो म्हणतो, मला माहित नव्हतं रे, माझ्या स्वप्नात सुद्धा होत नव्हतं की असं काही होईल. काय झालंय तर इयागो म्हणतो, मला त्याच्याबद्दल जो तिटकारा वाटतो तो कशामुळं, 3 ऑफिसर व्हेनिस मधले नोबलमेन, त्यांनी माझी शिफारस त्याच्याकडे केली होती, टू मेक मी हिज लेफ्टनंट आणि सेकंड इन कमांड. त्याच्या खालोखाल दर्जा मला द्यावा अथेल्लोनं म्हणून 3 जणांचा थोडक्यात मी वशिला लावला होता. अँड आय नो माय ओन वर्थ वेल इनफ. त्याला आत्मविश्वास आहे, माझी लायकी मला माहिती आहे आणि मला ती पोझिशन मिळायलाच पाहिजे होती. बट ही वॉन्ट्स टू हॅव थिंग्स हिज ओन वे, सो ही साइड स्टेप्स द इश्यू विथ अ लॉट ऑफ मिलिटरी टॉक. काहीतरी लष्करातली भाषा वापरली त्यानं आणि रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट. आय हॅव ऑलरेडी चोजन माय लेफ्टनंट, ही सेज. त्याने सांगितलं, मी ऑलरेडी निवडलंय कुणाला तरी, आणि निवडून निवडून कुणाला निवडलंय, ए गाय हु नोज मोर अबाउट नंबर्स दॅन फायटिंग. त्याला येत नाही काही त्या कॅशिओला, अकाउंटंट आहे तो, नंबर्स संख्या येतात त्याला, फायटिंग काहीही येत नाही, त्याला यानं निवडलंय. आणि इथं शेक्सपियरनं आपल्याला त्या कॅशिओची ओळख करून दिली आहे. आपण तेवढी कॅशिओची ओळख करून घेऊ आणि आज इथं थांबू. हा फ्लॉरेन्सचा मायकेल कॅशिओ आहे. आता लक्षात घ्या, फ्लॉरेन्स इटलीचा आहे. मगाशी मी जे म्हटलं ते व्हेनिसचा, फ्लॉरेन्सचा असा हा इटालियन कॅशिओ आहे. हा एक तपशील आपल्या बॅक ऑफ द माइंड ठेवून द्यायचा आहे. ही हॅज अ प्रिटी वाईफ बट ही कांट इवन कंट्रोल हर. तो म्हणतो काय बावळट आहे तो, सुंदर बायको आहे पण काय तिच्यावर त्याचं काही नियंत्रण नाही आहे. आणि ही नेव्हर कमांडेड मेन इन बॅटल. त्याला काही लोकांच्यावर नियंत्रण करता येत नाही. नो मोर हँड्स ऑन नॉलेज ऑफ वॉरफेअर. एखाद्या म्हाताऱ्या बाईला सुद्धा समजेल एवढं युद्धाचं त्याला ज्ञान नाहीये. आणि फक्त यू काउंट व्हॉट ही हॅज रेड इन बुक्स. पुस्तकी किडाय होतो, त्याला युद्धाचं काही कळत नाही. एनी पीस लवर कॅन डू. ज्याला युद्धावर जायचं नाही तो काही वाचत बसेल पुस्तकं. हिज मिलिटरी अंडरस्टँडिंग इज ऑल थिअरी, नो प्रॅक्टिस. हे कॅशिओचं व्यक्तिमत्व आहे. आता इथं आपण थांबणार आहोत. फक्त हा शब्द लक्षात ठेवायचा, जो कोलरिज नावाच्या कवी आणि समीक्षक असलेल्या शेक्सपियरच्या फॅननी म्हटलेली फ्रेज आहे ही, मोटिव्ह हंटिंग. अथेल्लो जे काही करतो, जे काही त्यानं केलं, ते अथेल्लोनं जे केलंय त्याचा नाश करणारा हा जो इयागो आहे, तो प्रत्येक वेळी मोटिव्ह हंटिंग करतो, असं कोलरिजचं म्हणणं आहे. म्हणजे कोलरिज म्हणतो, यानं हा जो नाश घडवला, तो नाश कशासाठी घडवला असं जर इयागोला विचारलं तर तो प्रत्येक वेळी कारण देतो. तो असं नाही म्हणत की मला वाटलं म्हणून मी त्याला मारलं, असं म्हणत नाही. पहिलं कारण काय त्यानं सांगितलंय, मला त्यानं नाकारली लेफ्टनंटशिप. पुढे तो म्हणतो, म्हणून मी त्याचा तिटकारा करतो. हे एक कारण सांगितले, मोटिव्ह. आता आपण हेही बघायचंय की हे मोटिव्ह तो कायम ठेवतो का. कोलरिजचं म्हणणं असं आहे की हा आपलं मोटिव्ह कायम ठेवत नाहीये. याचा अर्थ तो मोटिव्ह हंटिंग करतोय, म्हणजे आधी कृती करायची ठरवतो आणि मग म्हणतो की मी ही कृती अशासाठी करणार आहे, नाही अशासाठी करणार आहे. हे मोटिव्ह हंटिंग, हे कोलरिजचं वाक्य सुद्धा लक्षात ठेवत आपण ही ट्रॅजेडी वाचणार आहोत. तर आज आपण इथं थांबूया. आपल्याला अथेल्लो ची अजून ओळख नाही झालेली, पण रॉड्रिगो हा बावळट प्रेमिक, कॅशियोची थोडीशी करून दिलेली ओळख आणि इयागोची प्रत्यक्ष ओळख व्हायला सुरुवात झाली आहे. त्या सुरुवातीला सुद्धा आपल्याला कळलंय की हा माणूस दिसतो तसा नाहीये. तो
अगदी छोट्या कारणासाठी सुद्धा भयंकर संतापतोय. त्यानं कॅशिओची अगदी ज्याला लायकी काढणे म्हणतात तसं केलेलं आहे. तर अशा या इयागोच्या पुढच्या काय खेळ्या असणार आहेत आणि त्यातून काय घडत जाणार आहे, हे आपण पुढच्या वेळी पाहूया.